हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण इग करी बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम अगोदर आपण इग बॉईल करून घेतले. त्यानंतर आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं चिरून ठेवलं होतं आणि खोबरंसुद्धा चिरून ठेवलं होतं. ते तेलामध्ये फ्राय करून घेतलं. त्यानंतर आपण कांदा ॲड केला आणि चिरलेलं टोमॅटो ते पण टाकलं आणि हे दोन्हीसुद्धा चांगला लाल होईपर्यंत भाजायचं. गरम तेलामध्ये टाकून थोडंसं तेल ॲड करून हे मसाले गरम करायचे आणि त्यानंतर ते मसाले थंड करायचं. म्हणजे टोमॅटो कांदा वगैरे थंड करून घ्यायचा, खोबरं वगैरे, आणि 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं. आणि त्यानंतर मग ते मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक करायचं आणि त्याची पेस्ट बनवायची बारीक. आणि नंतर मग आपण तेल गरम करून त्यामध्ये जी पेस्ट केली आहे ती ॲड करायची तेलामध्ये आणि तिला पण चांगलं भाजायचं 5 मिनटं मिक्स करून. आणि तिला थोडंसं हलवायचं, करपून द्यायचं नाही. आणि मग ती जरा मिडियम शिजली की त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा. सगळे फर्स्ट आपण लाल तिखट ॲड केलं. त्यानंतर करी मसाला ॲड करायचा थोडासा, 1-1.5 चम्मच. आणि त्यानंतर धने पूड टाकली. त्यानंतर लाल पावडर टाकली आणि मग परत हे सगळं एकत्र मिक्स करायचं चांगल्यापैकी. आणि परत मग एकत्र जरा अजून भाजायचं त्याला तेलामध्येच त्याच. आणि मग त्यानंतर जे बाजूला गरम पाणी ठेवलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. गरम पाणी टाकलं की भाजीला अजून जास्त टेस्ट येते. तर बाजूला गरम पाणी ठेवलं ते ॲड केलं. त्यानंतर जे बॉईल केले होते त्यांना थोडंसं सुरीने थोडंसं कापायचं आणि ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकायचं. तर आता मीठ टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार. आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला 10 मिनटं उकळवायची. 10 मिनटं उकळून झाली की त्याच्यावरती कोथिंबीर टाकून ती रेडी झाली. तिला सर्व करायची अशी. आणि तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.